नमस्कार मंडळी, आज आहे नवरात्रीचा 7वा दिवस म्हणजेच महासप्तमी. तर आज आपण देवीसाठी बनवणार आहोत खास गोड कडाकण्या, ज्यासाठी मी घेतला आहे मैदा, पिठी साखर आणि छान यांना एकत्रित मिक्स करून त्याच्यात थोडेसे गरम तेलाचे मोहन घातले आहे, जेणेकरून आपल्या कडाकण्या एकदम खुसखुशीत होतील. आणि नंतर सगळं मिक्स करून आपण त्याचा एक छान असा डो बनवून घेणार आहोत, जो अगदीच खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे. त्याला आपण थोडा वेळ विश्रांती देऊया आणि संध्याकाळची वेळ आहे तर मस्तपैकी एक कडक चहा पिऊया, म्हणजे आपल्याला उत्साह येईल करायला. आता आपला डो चांगला सेट झाला होता, तर आता आपण छान त्याचे छोटे 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 गोळे करून त्याची छोटीशी पुरी, मला घटासाठी छोट्या पुऱ्या करायच्या होत्या, जेणेकरून त्याची एक सुंदर अशी देवीला माळ करून घालता येईल. त्यासाठी मी एकदम छोट्या अशा गोल मस्त पुऱ्या लाटून घेतल्यात. आता मी मस्त गरम गरम तेल करायला ठेवणार आहे कढई. त्यासाठी मी इथे आमचे स्वतःचे शेंगदाण्याचे लाकडी घाण्याचे तेल वापरलेले आहे. जर तुम्हालाही हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण त्याच्यामध्ये ज्या देवीसाठी छोट्या लाटलेल्या गोड अशा पुऱ्या आहेत, कडाकण्या आहेत, त्या मस्त एकदम अशा तळल्या. आणि आता मला राहत नाही आहे, पण येस, देवीला आधी नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणून मम्मी इथे मला त्याची एक छान अशी माळ करून देत आहे. आणि मग ती माळ झाली की आपण त्याचा नैवेद्य देवीला दाखवणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी त्या मस्तपैकी फस्त करणार आहे. मला नक्की आवर्जून कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशा वाटल्या या कडाकण्या. धन्यवाद.